विमुक्त विकास परिषद आणि सारंग राजेश लोखंडे यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहरातील भटक्या विमुक्त समाजातील 1000 पेक्षा अधिक नागरिकांना जातीचे दाखले चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते देण्यात आले। आमदार शंकर जगताप यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। पाहूयात। आपल्या समोर आमदार शंकर जगताप आहेत। एकंदरीत जर आपण पाहिलं तर प्रमाणपत्र वाटप केलं जातंय। मोठ्या प्रमाणामध्ये इथे नागरिक जमले होते, त्यांना आता जातीचं प्रमाणपत्र असेल, त्यानंतर रेशन कार्ड असेल, अशा अनेक प्रमाणपत्र वाटप केले जातात। एक तर सगळं सुरुवातीला सांगेल, सबका साथ सबका विकास हे जे मोदीजींचं ब्रीद आहे, भारतीय जनता पार्टीचं ब्रीद आहे, प्रत्येक घटकापर्यंत पोचणं हे आमचं काम आहे। एक कार्यकर्ता म्हणून, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळेजण काम करत असतो। आणि आज आपण पाहिलं की जे समाजातील दुर्लक्षित घटक आहेत, जे भटक्या विमुक्त जाती धर्मातील जे समाजातील लोक आहेत, की ते विविध त्यांचं ठिकाण एका ठिकाणी घराचं राहण्याचं नसतं, ते वेगवेगळ्या ठिकाणी राहून व्यवसाय करत असतात, हातावरचं पोट असतं। अशा लोकांना समाजातील असे दुर्लक्षित जे घटक आहेत, ह्यांना ज्या काही शासनाच्या, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, ह्या योजना त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे आणि त्या समाजाचा उद्धार होऊन ते समाज आपल्या सगळ्या समाजांमध्ये एकत्रित येऊन त्यांचाही विकास व्हावा, हा हेतू, उदात्त हेतू ठेवून आमचा कार्यकर्ता सारंग असेल, आमच्या वंदनाताई असेल आणि त्यांची पूर्ण टीम असेल, मग त्याच्यामध्ये गोपाळ मळेकर आहेत, नरेंद्र माने आहेत, आमची सर्व ही टीम एकत्रितपणे काम करून आज जवळपास 1000 जातीचे दाखलेचा वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी झालेला आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर भटक्या विमुक्तांपर्यंत जातीचे दाखले खरं तर मिळत नव्हते, ते मिळवून देण्याचं काम हे दाम्पत्याने एकंदरीत या ठिकाणी करताना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन निखिल सह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।